नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका चौकीदार पदासाठी आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात? तर मराठी भाषेमध्ये एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे 52 वर्ण. हे आधुनिक भाषा विज्ञानानुसार हे 22 वर्ण हे मराठी भाषेमध्ये एकूण मानले जाताना आपल्याला दिसून येतात. 52 ही संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणतं वर्ण स्वर नाही? तर खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? तर याचं योग्य उत्तर आहे म. ही आपल्याला स्वर या प्रकारामध्ये मोडताना दिसून येत नाहीये. म हे वर्ण स्वर नसलेला आपल्याला दिसून येतो या ठिकाणी. त्यानंतर आहे निसर्ग. निसर्ग या शब्दाची जात ओळखा. तर निसर्ग या शब्दाची जात ओळखायची आहे तर हे नामाचा प्रकार असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. निसर्ग हा काय आहे? तर निसर्ग या शब्दाची जात काय आहे? तर नाम ही आपल्याला निसर्ग या शब्दाची जात असलेली या ठिकाणी सांगता येतील नाम हे होय. त्यानंतर आहे श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील श्रीमंत काय आहे? तर श्रीमंत माणसाला गर्व असतो या वाक्यातील श्रीमंत हे काय आहे? तर हे विशेषण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. श्रीमंत हे काय आहे? तर विशेषण आहे. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील श्रीमंत हे काय आहे? तर हे आपल्याला विशेषण असलेलं दिसून येतो. माणसाला हे विशेषण लागलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे मुले मैदानावर खेळतात. मुले मैदानावर खेळतात या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर मुले मैदानावर खेळतात या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. तर खेळतात हे आपल्याला या ठिकाणी क्रियापद असलेलं दिसून येतात. मुले मैदानावर खेळतात या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर खेळतात ही आपल्याला या ठिकाणी क्रियापद असलेलं या ठिकाणी सांगता येईल. खेळतात हे या ठिकाणी क्रियापदाचं शब्द असलेला दिसून येतो. तो घरी गेला या वाक्याचा काळ ओळखा. तो घरी गेला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर हे भूतकाळाचं वाक्य असलेलं आपल्याला दिसून येतो. तो घरी गेला या वाक्याचा आपल्याला काळ कोणता आहे? तर भूतकाळ असलेला या ठिकाणी सांगता येईल. तो घरी गेला हे भूतकाळाचं वाक्य आहे. यानंतर आहे सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? तर ब आणि क दोन्हीही म्हणजेच सौंदर्य आणि सुंदरता हे आपल्याला सुंदर या शब्दाचे आपल्याला भाववाचक नाम असलेलं या ठिकाणी सांगता येईल. सुंदर व सौंदर्य, सुंदरता व सौंदर्य हे आपल्याला सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम या प्रकारामध्ये येताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर आम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? तर आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण असलेलं दिसून येतो. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर प्रथम पुरुषवाचकाचं सर्वनाम असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. प्रथम पुरुषवाचक नामाचं हे वाक्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं दिसून येतो. त्यानंतर आहे घोडा. घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर घोडे हे आपल्याला अनेक वचन होईल. घोडा या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर घोडे हे आपल्याला एक अनेक वचन असलेलं या ठिकाणी सांगता येईल. अनेक वचन घोडे हे होय. त्यानंतर आहे कवी. कवी शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर कवी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर याचं योग्य उत्तर आहे कवयित्री. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? तर कवयित्री हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. स्त्रीलिंगी रूप आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? तर वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर वाघीण हे असलेलं आपल्याला दिसून येते. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर वाघीण हे असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर वाघीण हे आपल्याला दिसलेले दिसून येते.
रामाने आंबा खाल्ला. रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. रामाने आंबा खाल्ला हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य असलेलं या ठिकाणी सांगता येतील. रामाने आंबा खाल्ला हे आपल्याला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे पाणी. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाहीये? तर पाणी या शब्दाचा आपल्याला या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाहीये? तर पावक ही आपल्याला पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी नसलेला दिसून येतो. पावक होय. जल झालं, नीर झालं आणि तोय झालं हे आपल्याला पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द असलेले दिसून येतात. पण पावक हे आपल्याला या ठिकाणी पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी नसलेला दिसून येतो किंवा सांगता येईल. यानंतर आहे अमृत. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विष हे आपल्याला विरुद्धार्थी शब्द असलेला सांगता येतील. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर विष हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. होय. त्याच्यानंतर आहे ज्याला शत्रू नाही असा. ज्याला शत्रू नाही असा या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा. तर ज्याला शत्रू नाही असा या शब्द समूहासाठी एक शब्द सांगायचा आहे. तर अजाद शत्रू आपल्याला हे सांगता येईल. ज्याला शत्रू नाही असा कोण आहे? तर अजाद शत्रू आपण त्याला म्हणू शकतो. तर अजाद शत्रू, ज्याला शत्रू नाही तो कोण आहे? तर अजाद शत्रू म्हणून त्या व्यक्तीला ओळखल्या जाते. त्यानंतर आहे हात पाय गळणे. हात पाय गळणे या वाक्याचा योग्य अर्थ काय आहे? तर हात पाय गळणे याचा योग्य अर्थ काय आहे? तर वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर धीर सुटणे किंवा निरुत्साही होणे. तर हातपाय गळणे म्हणजेच काय आहे? तर धीर सुटणे किंवा निरुत्साही होणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हातपाय गळणे म्हणजेच काय आहे? तर निरुत्साही होणे किंवा धीर सुटणे होय. त्यानंतर आहे घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे म्हणजेच घरोघरी ह्या मातीच्या चुली असं या म्हणीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर याचा योग्य उत्तर आहे परीक्षा. हे आपल्याला शुद्ध किंवा एकदम बरोबर शब्द लिहिलेला असलेला दिसून येतो. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर परीक्षा हे शब्द योग्य आपल्याला असलेला दिसून येतो किंवा बरोबर असलेला या ठिकाणी सांगता येईल शब्द हे होय. त्यानंतर आहे दिगंबर. दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर दिगंबर या शब्दाचा योग्य आपल्याला शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. तर दिग प्लस अंबर, दिग प्लस अंबर म्हणजेच दिगंबर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. तर दिग प्लस अंबर म्हणजे की क हे अर्ध आहे आणि अंबर हे पूर्ण अक्षर असल्यामुळे दिगंबर हे आपल्याला योग्य विग्रह संधीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे सूर्य मावळला आहे. तर सूर्य मावळला आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कसे होईल? सूर्य मावळला आहे या वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं होईल? तर सूर्य उगवत नाहीये. तर सूर्य उगवत नाही हे नकारार्थी आपल्याला या शब्दाचं किंवा या वाक्याचं नकारार्थी वाक्य करता येईल. सूर्य मावळत आहे. तर या वाक्याचे नकारार्थी वाक्य आहे सूर्य उगवत नाहीये. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सूर्य उगवत नाहीये हे सांगता येईल. लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा
या वाक्यातील किंवा या ओळीमध्ये कोणता अलंकार आलेला आहे? तर अलंकाराचं उदाहरण आहे या ठिकाणी लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा, या ओळीमध्ये कोणता अलंकार आलेला आहे? तर इथं दृष्टांत अलंकाराचं हे उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येईल. लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा, या ओळीमध्ये आपल्याला दृष्टांत अलंकार आलेला या ठिकाणी सांगता येईल. दृष्टांत अलंकाराचे हे उदाहरण किंवा वाक्य किंवा ओळी असलेले या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर विद्वान या वाक्याचं आपल्याला स्त्रीलिंगी काय आहे? तर विदुषी हे आपल्याला स्त्रीलिंगी रूप असलेलं या ठिकाणी सांगता येतील. विदूषक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर विदुषी हे आपल्याला स्त्रीलिंग रूप असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे गायीने दूध दिले. गायीने दूध दिले या वाक्यातील गायीने या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर आपल्याला गायीने या शब्दाला ने ही विभक्ती लागलेली आहे, म्हणून हे तृतीय विभक्तीचं उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येतील. गायीने दूध दिले या वाक्यातील गायीने या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर ने हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे तृतीय विभक्तीचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला आलेला असलेला सांगता येईल. त्यानंतर आहे यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर यथाशक्ती हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर अव्ययी भाव समासाचे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. यथाशक्ती हा कोणत्या समासाचा उदाहरण आहे? तर अव्ययी भाव समासाचे या ठिकाणी हे उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येईल. अव्ययी भाव या समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर आहे उकळ पांढरे होणे. उकळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर उकळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर भरपूर वैभव किंवा पैसा मिळणे, भरपूर वैभव किंवा पैसा मिळणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. उकळ पांढरे होणे म्हणजेच या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर भरपूर वैभव किंवा पैसा मिळणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे झाड या शब्दाचे सामान्य रूप काय आहे? तर झाड या शब्दाचे सामान्य रूप काय आहे? तर झाड हे आपल्याला सामान्य रूप झाडा हे आपल्याला या ठिकाणी सामान्य रूप असलेलं सांगता येईल. झाड या शब्दाचे सामान्य रूप काय आहे? तर झाड हे आपल्याला या ठिकाणी सामान्य रूप असलेलं सांगता येईल. तू जात आहेस हा कोणता काळ आहे? तू जात आहेस हा कोणता काळ आहे? तर हे अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे. तर तू जात आहेस हे कोणत्या काळाचं उदाहरण आहे? तर अपूर्ण वर्तमान काळाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तू जात आहेस हे अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे डोळा. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर डोळा यासाठी काय आहे? तर लोचन. लोचन हे समानार्थी शब्द असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. डोळा या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहे? तर लोचन हे असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर दीर्घायुषी हे आपल्याला सांगता येतील. अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर दीर्घायुषी हे या ठिकाणी आपल्याला शब्द विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगता आहे. त्यानंतर आहे केले तरी मरतात. केले तरी मरतात या शब्दासाठी योग्य शब्द कोणता आहे? तर केले तरी मरतात या शब्दासाठी योग्य शब्द कोणता आहे? तर मृत्य हे शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. केले तरी मरतात या शब्दासाठी मर्त्य हे शब्द आपल्याला योग्य या ठिकाणी असलेला सांगता येईल. त्यानंतर आहे काना मागून आली आणि तिखट झाली. काना मागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर मागून येऊन वरचढ होणे. मागून येऊन वरचढ होणे. काना मागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर मागून आली, मागून येऊन वरचढ होणे. मागून येऊन वरचढ होणे म्हणजेच काना मागून आली आणि तिखट झाली ही आपल्याला या म्हणीचा अर्थ असलेला सांगता येईल. यानंतर आहे उमेश. उमेश या शब्दाची संधी कोणती आहे? तर उमेश या शब्दाची संधी कोणती आहे? उमा प्लस ईश्य.
उमा प्लस ईश्य म्हणजेच उमेश ही आपल्याला सांगता येतील. उमा प्लस ईश्य या शब्दाची आपल्याला संधी सांगता येईल. उमेश हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कपाळकरंट्या. कपाळकरंट्या या शब्दाचा अर्थ काय आहे तर कपाळकरंट्या या शब्दाचा अर्थ आहे दुर्दैवी. दुर्दैवी असलेला या ठिकाणी सांगता येतील. कपाळकरंट्या या शब्दाचा अर्थ काय आहे तर दुर्दैवी हे आपल्याला या शब्दाचा अर्थ असलेला सांगता येतील. कपाळकरंट्या म्हणजेच काय आहे तर दुर्दैवी हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तो वेगाने धावतो. तो वेगाने धावतो या वाक्यातील वेगाने वेगाने काय आहे तर हे आपल्याला क्रियाविशेषणाचं असलेलं दिसून येतो. तो वेगाने धावतो या वाक्यातील वेगाने हे काय आहे तर इथं क्रियाविशेषण असलेलं आपल्याला सांगता येतील. वेगाने हे काय आहे तर क्रियाविशेषण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे आगगाडी या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर आगगाडी या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर मध्यम पद लोपी तत्पुरुष समास असलेला दिसून येतो. आगगाडी या शब्दाचा समास कोणता आहे तर मध्यम पद लोपी तत्पुरुष समासाचं उदाहरण असलेलं सांगता येतील. मध्यम लोपी पद लोपी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे पाणी पाजणे वाक्याचा वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर पाणी पाजणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे तर पराभव करणे हे आपल्याला या वाक्याचा वाक्य प्रचाराचा अर्थ असलेला सांगता येतील. पाणी पाजणे म्हणजे या पराभव करणे हे होय. पाणी पाजणे म्हणजेच काय तर पराभव करणे हे होय. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे तर अशुद्ध शब्द ओळखायचा आहे तर शारीरिक हे शब्द आपल्याला अशुद्ध असलेला किंवा चुकीचा असलेला शब्द या ठिकाणी सांगता येतील. शारीरिक हा शब्द आपल्याला रीला दुसरी एलांटी आणि आपल्याला शारीरिक अशा प्रकारचा लिहिला जातो. म्हणजेच या ठिकाणी शारीरिक हा शब्द या ठिकाणी चुकीचा असलेला दिलेला आपल्याला दिसून येतो. मी निबंध लिहित मी निबंध लिहित असे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर मी निबंध लिहित असे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर हे रीती भूतकाळाचं वाक्य आहे. तर मी निबंध लिहित आहे असे या हे कोणतं वाक्य आहे तर रीती भूतकाळाचं वाक्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे. या ठिकाणी आहे समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर रत्नाकर हे असलेला आपल्याला दिसून येतो. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर रत्नाकर हे आपल्याला या समुद्र शब्दाचा समानार्थी शब्द असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे तर उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे तर सांडणी हे असलेलं आपल्याला दिसून येतो. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे तर सांडणी हे असलेलं दिसून येतं. उंट विरुद्धार्थी शब्द कोणता आहे किंवा स्त्रीलिंगी काय आहे तर सांडणी हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बोलणारा. बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता आहे तर बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता आहे तर बोल हे आपल्याला मूळ धातू असलेला सांगून येतो आणि नारा हा त्याला लागलेला प्रत्यय असलेला दिसून येतो. बोल या शब्द मूळ धातू शब्द आहे आणि त्याला नारा हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे आईने मुलाला निजवले. आईने मुलाला निजवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर आईने मुलाला निजवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आईने मुलाला निजविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण आहे. समुद्रात प्रचंड लाटा उसळत होत्या. समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत होत्या वाक्यातील वाक्यातील आपल्याला विशेषण कोणतं आहे तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे प्रचंड. हे विशेषण या ठिकाणी लागलेलं आहे. तर समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत होत्या तर प्रचंड हे काय आहे तर विशेषण लागलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. प्रचंड हे विशेषण लागलेलं आहे. त्यानंतर ऐकणे.
ऐकणे या क्रियापदाचे भूतकाळ रूप काय होईल? तर ऐकणे या क्रियापदाचे भूतकाळी रूप काय होईल? तर ऐकले हे आपल्याला दिसून येते. ऐकणे या शब्दाचं या क्रियापदाचं भूतकाळी रूप काय आहे? तर ऐकले हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ऐकले हे या ठिकाणी सांगता येतील. घर कोंबडा, घर कोंबडा या शब्दाचा अर्थ काय आहे? तर घर कोंबडा या शब्दाचा अर्थ आहे घराबाहेर न जाणारा मनुष्य. म्हणजेच घर कोंबडा या शब्दाचा अर्थ काय आहे? तर घराबाहेर न जाणारा किंवा घराबाहेर न पडणारा मनुष्याला आपण घर कोंबडा असं म्हटले जातो. घराबाहेर न पडणाऱ्या पुरुष म्हणजेच मनुष्य घर कोंबडा असं आपण त्या व्यक्तीला नामविशेष आपण त्याला देऊ शकतो. चोर, चोर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर चोर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर चोरच आपल्याला या ठिकाणी अनेक वचन असलेलं दिसून येतो. चोर या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर चोर हेच आपल्याला हे अनेक वचन असलेलं सांगता येतील. अर्धचंद्र देणे, अर्धचंद्र देणे या वाक्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर गचांडी देऊन हाकलून लावणे, गचांडी देऊन हाकलून लावणे. अर्धचंद्र देणे म्हणजेच काय आहे? तर गचांडी देऊन हाकलून लावणे हे आपल्याला अर्धचंद्र होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ या ठिकाणी सांगता येईल. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर देवनागरी ही आपल्याला मराठी भाषेची लिपी असलेली या ठिकाणी सांगता येईल. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर देवनागरी ही आपल्याला या ठिकाणी मराठी भाषेची लिपी असलेली या ठिकाणी सांगता येतील. उंटावरचा शहाणा या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर मूर्खपणाचा सल्ला देणारा, मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजेच काय आहे? तर उंटावरचा शहाणा हे आपल्याला सांगता येईल. मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीस आपण काय म्हणतो? उंटावरचा शहाणा हे आपल्याला आपण त्या व्यक्तीला म्हणू शकतो. त्यानंतर आहे मी मुंबईला जाईल. मी मुंबईला जाईन या वाक्याचा काळ कोणता ओळखा? तर मी मुंबईला जाईल या वाक्याचा काळ कोणता आहे? तर साधा भविष्यकाळ असलेलं हे वाक्य आहे. तर मी मुंबईला जाईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर साधा भविष्यकाळाचं हे वाक्य आपल्याला असलेलं या ठिकाणी साधा सांगता येईल. साधा भविष्यकाळाचं हे वाक्य आहे.